नमस्कार मित्रांनो, आम्ही घेऊन आहोत हजर आपल्यासोबत एक नवा कोरा कार्यक्रमाचं नाव आहे सूर आले जुळून. मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्यासमोर संगीत क्षेत्रात आपल्या बहुमोलाच्या कामगिरीने नावलौकिक मिळवलेले संगीत क्षेत्रातील आपले अंध मित्र मैत्रिणी यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत, सुरेल गप्पा मारणार आहोत. संगीत क्षेत्रातल्या त्यांचे अनुभव आणि त्यांचे कार्य आपण जवळून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. संगीत दर्शनावर आपण या सर्व मित्रांना ओळखतो, मात्र त्यांच्यातले कलागुण आपल्याला किती माहीत आहेत, तर हा खूप मोठा प्रश्न होता. आणि म्हणून एक नवा उपक्रम आपण संगीत दर्शन या महिन्यापासून सुरू करीत आहोत, सूर आले जुळून. तेव्हा आजच्या कार्यक्रमातली आपली पाहुणी आहे कृतिका. कृतिका, तूच आपल्या सर्व श्रोत्यांना तुझी ओळख करून दे. ओके. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मी कृतिका वीरेश जंगीमठ, कर्नाटक, विजापूर इथून आहे. बासुरी वाजवते. पंडित हरिप्रसाद चौरसियाजींची शिष्या आहे आणि बासुरीमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये PhD करते. माझा PhDचा विषय आहे अनालिसिस ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग इंडियन क्लासिकल फ्लूट अमंग सेकंडरी म्युझिकल कॉम्पिटिशन स्कूल्स ऑफ मुंबई. आणि PhD करताना मी जॉब पण करते. 6 महिने झाले मी साऊथ वेस्टर्न रेल्वे कर्नाटकच्या हुबळी इथे मी ज्युनियर क्लर्क टायपिस्ट म्हणून आहे. बासुरीसाठी ते कॉलफॉर्म केलं होतं, तर मी तिथे काम करते. अरे वा वा वा, क्या बात आहे कृतिका. तुझ्या या एका वाक्यामध्ये तुझा सर्व परिचय आमच्या श्रोत्यांना झालेला आहे की तू हरिप्रसादजींची शिष्या आहेस. कारण हरिप्रसादजींचं शिष्या होणं हे सर्वांनाच भाग्य मिळत नाही, की त्यांचं शिष्यत्व प्राप्त होणं हे सर्वांच्या बसची बात नाही असं आपण म्हणूया. ते अशा मोत्यांनाच मिळतं की जिथे पारखून घेतलं जातं आणि पारखून घेतलेल्या हिऱ्या मोतींमधून एखादं रत्न असं असतं की ते अशा मोत्यांची पारख केली जाते. तेव्हा आपण तुझं खरंच अभिनंदन आहे की तू हरिप्रसादजींची शिष्य आहे आणि तुझं भाग्य म्हणावं लागेल की तुझं संगीतातलं कर्तृत्व हरिप्रसाद सरांनी जाणलं, ओळखलं. तर सर्वप्रथम आपण तुझ्या या संगीत क्षेत्रातला प्रवास जाणून घेण्याआधी लहानपणीची कृतिका आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुला अंधत्व जन्मापासून होतं की कसं आलं, म्हणजे कसं झालं तुझं? तर मला अंधत्व जन्मापासून आहे. अच्छा. आणि तू आता सांगितलं तुझ्या परिचय की तू कर्नाटक हुबळी इथे आहे असते समजा. हो. तर एक आपण म्हणूया की अंधत्व असलेलं आपलं जीवन आणि त्यातल्या त्यात मुलगी म्हणून आपल्याला येणारे अनुभव. तर तुझ्या समोर शिक्षण घेताना काही अडचणी होत्या का, विशेषतः एक मुलगी म्हणून? तर मला खूप आनंद होतोय सगळं सांगायला की असं म्हणजे माझ्या घरी खूप मला प्रोटेक्टिव्ह करतात आणि मेन म्हणजे माझी आई ब्रेल शिकून मला शिकवली आहे. ब्रेल कॉन्ट्रॅक्शन ग्रेड 1 ग्रेड 2 वगैरे. अरे वा. आणि सगळे नोट्स मला आई रेकॉर्ड करून द्यायची. मला माझ्याकडे व्हॉइस नोट रेकॉर्डर असायचं, आयपॅड. अरे वा. बघा, म्हणजे तुला घरातूनच तुला मार्गदर्शन मिळत होतं, आईचं विशेषतः मार्गदर्शन मिळत होतं. ब्रेल कॉन्ट्रॅक्शनचा तू उल्लेख केलायस आता, तर त्या संदर्भात एक प्रश्न विचारतो
की ब्रेल कॉन्ट्रॅक्शन जेव्हा आपण वापरत होतो पूर्वी आता कॉन्ट्रॅक्शन फक्त इंग्लिशमध्येच वापरलं जातं. मराठीचं सुद्धा कन्नड कॉन्ट्रॅक्शन होतं, ते दुर्दैवाने कॅन्सल करण्यात आलं. पण एक कॉन्ट्रॅक्शनचा वापर करताना किंवा म्युझिकमध्ये लिहिण्यासाठी वापर करताना तुला या ब्रेल लिपीचा कितपत फायदा झाला? काय आहे सर, ऍक्च्युली म्युझिक बुक सगळे हिंदीमध्येच असायचे, इंग्लिशमध्ये खूप कमी असायचे. बरोबर आहे. माझं म्हणणं आहे की कॉन्ट्रॅक्शन शिकायला पण पाहिजे आणि नाही पण शिकायला पाहिजे. शिकायला पाहिजे अशासाठी की आपल्याला सपोज आता इंग्लिशमध्ये चेअर हे लिहायचंय CHAIR चेअर, CH कॉन्ट्रॅक्शन होतं, AIR लिहू शकतो. तर स्पेलिंग आपण बाय हार्ट करण्यासाठी नाही शिकायला पाहिजे, बट शॉर्टकट साठी तर नक्कीच कॉन्ट्रॅक्शन शिकायला पाहिजे. खरी गोष्ट आहे. बरं, एक असा एक प्रश्न विचारतो की तू या संगीत क्षेत्रात आलीस, तुझ्या घरात कोणी संगीत क्षेत्रातलं होतं का ग? नाही सर, ऍक्च्युली वडिलांचं तर मी काय सांगू सर, वडिलांमुळे सर ऍक्च्युली फादर इज माय हिरो ऑफ माय लाईफ सर. त्यांच्यामुळे सगळं. क्या बात आहे, व्हेरी रिस्पेक्ट. होय आमच्या घरात कोणाकडेच म्हणजे कोणी म्युझिक नॉलेज असलेलं नाहीये. अच्छा. बरं, तुला कसं वाटलं की आपण संगीत क्षेत्रात जावं किंवा संगीत क्षेत्रात पाऊल ठेवताना सगळ्यात पहिल्यांदा तुला कधी जाणीव झाली की आपण संगीत क्षेत्र शिकलं पाहिजे? मी 1.5-2 वर्षाची असताना मला कॅसेट्स ऐकवायचे सर. फॉर एक्झाम्पल आता मोगरा फुलाला, भीमसेन जोशीजींचे अभंग, भीमसेन जोशीजींचा तो तुम्ही तर ऐकलेलं आहे सर, भाग्यद लक्ष्मी बारंबा. हो. ते सगळे ऐकवायचे सर. ए साईडला कोणते कोणते गाणे आहेत, बी साईडला कोणते गाणे आहेत, मला सगळे एका मागून एक गाणी, हे गाणं झाल्यावर हेच गाणं येतं असं मला पूर्ण कॅसेट सगळे कॅसेटी पाठ झालं त्या पूर्ण. आणि एक सांगायचं झालं तर मी 1.5-2 वर्षाची होती तेव्हा इथे आम्ही देवाला अभिषेक पाहतो. एक आपलं मठ आहे, म्हणजे मंदिर आहे छोटासा गावात. तर तिथे माझे मोठे काका त्यांनी हार्मोनियम आणलं आणि छोटे असे कॉर्ड सारखं काहीतरी वाजवलं. मी म्हणाली आई बाबा तिथे त्या काकांनी सारे गाम पधनीचा वाजवलं असं विदाऊट एनी नॉलेज. तेव्हा 1.5-2 वर्षाची असताना मी त्यांना सांगितलं. म्हणजे आपण जे म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हे तेव्हा त्या क्षणी आईवडिलांना कळलं असेल की आपली मुलगी काहीतरी करू शकते. अगदी. तर तेव्हापासून माझं ऍक्च्युली म्युझिकल जर्नी सुरू झाली. तर घरात कोणतरी नाक साफ करत असताना, शिंकत असताना, यांनी या स्वरात शिंकलं, यांनी या स्वरात नाक साफ केलं, या स्वरात ते खुर्ची टेबल सरकवलं, असं तसं मला सांगायचं सुरू झालं सर म्युझिक घरात. क्या बात आहे. वा. आणि जीवनी मला खूप सर मी काय सांगू, एक माझे आजोबांचे कलिग होते, म्हणजे आमच्या घरी सगळे एज्युकेशन याच्यामध्ये सर, सगळे टीचिंग लाईन मध्ये. ओके. माझी आत्या, माझे आजी आजोबा सगळे टीचिंग लाईन मध्ये टीचर्स. अच्छा. तू आधी संगीताचा कुठे क्लास वगैरे लावला होता का आधी, म्हणजे सुरुवातीला? हा सर, सुरुवातीला ऍक्च्युली मी ब्लाइंड स्कूलला जायची. अच्छा. कोणत्या ब्लाइंड स्कूलला होती तू? इथे विजापूरमध्ये एक शिवशरण हरळया म्हणून एक ब्लाइंड स्कूल आहे सर. तिथे मी 4थी पर्यंत ब्लाइंड स्कूलला जायची. तिथे एक दानम्मा गिडवीर म्हणून होते आधी स्कूल शिक्षिका म्हणून, संगीत शिक्षिका म्हणून. बरोबर. ते पण ब्लाइंड होते आणि त्यांनी मला सगळे राग वगैरे शिकवले. मी 3रीत असताना 8-9 राग गायची. सगळे गायची सर. 16 राग गायची सर मी. बरं, तू गायचीस असं म्हटलंस, पण मग फ्लूटकडे कशी वळलीस? सुरुवात गाण्यापासून झालं सर. गाण्यामध्ये ऍक्च्युली माझं अलंकारही झालेलं आहे. अरे वा. तर बासरीची एक किस्सा मी सांगू तर तुम्हाला, माझे आजी आजोबा म्हणजे नाना नानी, आईचे आई बाबा, ते द्वारक्याला गेले होते. आता एक काहीतरी खेळणी आणायचं म्हणजे मला कसं म्हणजे त्यांनी सिलेक्ट केलं. आता नॉर्मल असले असते
तर व्हिडिओ गेम हे ते चेस लुडो वगैरे आणून द्यायचे. अच्छा. तर त्यांनी मला द्वारक्याची कृष्णाची बासुरी माझ्या हातात आणून दिली. क्या बात आहे, क्या बात आहे. जे जे गात होती ते सगळं मी बासरीमध्ये वाजवायला लागले. तर विदाऊट एनी नॉलेज, विदाऊट एनी ट्रेनिंग. क्या बात. हा तुझ्यासाठी एक स्वरमय आशीर्वाद होता त्यांचा. ते असं ते हो हो हो. बरं, आपण पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी तू काहीतरी नकला वगैरे पण करतेस बासरीमध्ये असं ऐकलं आहे. तर आमच्या श्रोत्यांना आधी आपण तू थोड्याशा तुझ्या बासरीवरच्या नक्कल ऐकूया आपण आणि मग पुढे जाऊया. टेलिफोन रिंग बासुरीमध्ये कसं येतंय बघा. ओके, धन्यवाद. आता एंगेज टोन बासुरीमध्ये कसं येतंय. आता 108 ॲम्ब्युलन्सचं सायरन कसं होतंय बघा. आता कोकिळाचा आवाज. कोकिळा किती छान मस्त सकाळी सकाळी गात असतं. सो कोकिळाचा आवाज बासरीमध्ये. आता मंदिरात आरती केल्यानंतर शंख वाजवतात. ते शंख मंदिरात कसं वाजतं बघा. जर आम्ही फोन लावलो, कोणाला तरी कॉल केला, तर आम्हाला कसं ऐकू येतं आवाज. आता कॉल कनेक्ट होतोय. आता ऑटो रिक्षाचा आवाज बासरीमध्ये. आता अलाराम क्लॉक कसं अलाराम होतं. आता पपीज कुत्र्यांचे पिल्लं कसं भांडत असतात रस्त्यावरती, ते कसं भांडतात. रात्री मोठे जे कुत्रे असतात ते रडत असतात. ते कसे रडतात. आता घोडा कसा आवाज करतो ते बघा. सॅमसंग आणि मोटोरोला चॅटिंग करत असतात. आधी मोटोरोला कडून सॅमसंगला मेसेज येतो. ते कसं येतो बघा. आता मोटोरोला.
वा वा वा. कृतिका, खूप सुंदर. आपल्या श्रोत्यांनाही मजा आली असेल तुझं बासरीवरच्या नकला ऐकून. तर आपण आता पुढे जाऊया. जेव्हा तू असं तुला वाटलं की तुला बासरी आणून दिली आजी आजोबांनी आणि नंतर मग तू बासरी वाजवलीस, तेव्हा तुला बासरीतला क ढ म्हणजे तुला काहीच नॉलेज नसेल, मग काहीच माहित नव्हतं. बरं, मग हरिप्रसादजींकडे जाण्याचा योग कसा आला, म्हणजे तो प्रसंग सांग ना आमच्या श्रोत्यांना. आता आजी आजोबापासूनच मी सुरुवात करते. बासरी आणून दिल्यावर मला काहीच म्हणजे कसं पकडायचं, कसं त्याच्यामध्ये आता आवाज काढायचा तर प्रश्नच नव्हता सर. ते पावा बासरी होती, असं जत्रा वगैरे तिथे मिळतं तशी बासरी होती ते. तर एक इथे बेसिक शिकवणारे एक फ्लुटिस्ट आहेत, म्हणजे इथे बिजापूरमध्येच एक फ्लुटिस्ट आहेत, बाबूजी नायकोडी म्हणून. अच्छा. त्यांच्याकडे घेऊन गेले माझे आई वडील आणि शिकवायला सुरुवात केलं. 3 महिन्याचा बेसिक कोर्स आहे आणि 3,000 एका महिन्याला. सर, एक मिडल क्लास फॅमिली आहे आमची. 3,000 महिन्याला कसं शक्य होईल हे तुम्हाला कळू शकतं. अगदी 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 खरी गोष्ट आहे. तर 3 महिन्याचा बेसिक कोर्स मी 1 वीक 15 डेज मध्येच कव्हर करून घेतलं. क्या बात आहे. आणि नंतर मला हळूहळू मामा वगैरे कॅसेट्स आणून द्यायला लागले. कॉल ऑफ व्हॅली, हरी गुरुजींचे सगळे कॅसेट्स. अच्छा. तर त्याच्यासोबतच मी फॉलो करायला लागली. मीच एकलव्य होऊन बासरी शिकायला लागली. नंतर मामा तिथे अंधेरीला घेऊन गेला. ऍक्च्युली माझे बेसिकवाले गुरुजींनीच मला ऍड्रेस दिलं होतं, 4 बंगला इथे गुरुकुल आहे असं. अच्छा. तर मामा, आई आणि मी सगळे गेलो तर गुरुजी अवेलेबल झाले नाही. अच्छा. नेक्स्ट टाइम आम्ही गेलो तेव्हा ते मला अजूनही आठवतं की राग हमसध्वनी ते वाजवत होते. क्लास चालू होता, तिथेच आम्ही बसलो होतो. तर गुरुजी आम्हाला भेटले, नमस्कार वगैरे केला. तर गुरुजीने सांगितलं, लड़की है और ऐसी है, मैं सिखा तो सकता हूँ लेकिन उसको रख नहीं सकता. अच्छा. गुरुकुल में नहीं रख सकता. अच्छा. नहीं, रहने का इंतजाम कहीं तो कर लो. अच्छा. ओके. तर माझं नशीब खूप चांगलं आहे. 9वी पास झाल्यानंतर अचानक माझ्या आईला फोन येतो की आमचे नेबरच होते. माझी आई महाराष्ट्रीय आहे. ओके. तिथे एज्युकेशन सगळं तिथे झालं, शहापूर इथे. अच्छा. तर माझ्या आईला फोन येतो की ताई, आमचं फ्लॅट खाली आहे मालाडमध्ये, तुम्ही राहून तिथे शिकू शकता. आजींच्या घरच्या समोरच ते राहत होते. तर आम्ही तिथे मालाडला राहून गुरुजींकडे गेलो आधी. सर, गुरुजीने पहिलं प्रश्न तेच विचारलं की रहने का इंतजाम कहाँ किया. अगदी खरी गोष्ट आहे. सर, गुरुजी, हमने मालाड में फ्लैट मिला है. अच्छा, आप मालाड में रह के यहाँ आओगे. हाँ गुरुजी. तर त्यांनी विचारलं की कुछ बजाओगे क्या. मी थोडंसं वाजवून दाखवलं सर, आणि त्यांना कळलं की काय शिकायचंय काय नाही शिकायचंय हिला. आणि अमृता म्हणून एक त्यांची स्टुडंट आहे, गुरुकुलमध्येच राहते सर ती. तर तिला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ये सब बजा सकती है, तो इसको टेक्निक सिखाओ. क्या बात. बरोबर. टेक्निक इन द सेन्स, गमक वाजवताना डोकं हलवायचं असतं आणि वर जाताना थोडं ते बॉडी लँग्वेजेस वगैरे सगळं त्यांनी शिकवलं. आणि अमृताताईचे आणि गुरुजींचे क्लास अटेंड करत करत मी फायनली त्यांची फेवरेट स्टुडंट झाली सर. मला खूप आनंद होता. किती बघा श्रोते हो, कृतिकाच्या बोलण्यातून, तिच्या प्रत्येक बोलण्यातून आपल्याला ही झलक जाणवते की ती किती आनंदाने सांगते की मला इतका आनंद झाला आणि मी फायनली त्यांची स्टुडंट झाली. हा आनंद खूप महत्वाचा असतो श्रोते हो, कारण एखाद्या व्यक्तीकडे जाणं आणि त्याचं शिष्यत्व प्राप्त होणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि सगळ्यांना हे भाग्य मिळत नाही, जे कृतिकाला मिळालं. आणि खूप असं आपण म्हणूया की प्रत्येक शब्दात, प्रत्येक लकेरीत कृतिकाच्या आनंद आणि केवळ आनंदच आपल्याला दिसतोय. कृतिका, आपण तुझी मुलाखत ऐकतो आहे, तर या दरम्यान मला एक अशी गोष्ट तुझ्याकडून ऐकून घ्यायची आहे की
एखाद्या कार्यक्रमाला हरिबाईंच्या सोबत तू कधी आहेस का? म्हणजे एका कार्यक्रमात तुम्ही दोघं आहात, असं कधी योग आला का? व्हेरी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे सर, मी तुम्हाला सांगते. हम्म. एकदा क्लास संपला आणि मी नमस्कार वगैरे केलं त्यांना, आणि मी सोलापूरमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. अच्छा. तसं मी बरेच स्टेज गुरुजींसोबत केलेली आहे, पण हा जो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप चांगला होता. हम्म. तर सुशील कुमार शिंदेजींचा वाढदिवस होता तेव्हा. तर गुरुजी आप सोलापूर को आ रहे हो ना, असं मी विचारलं. हम्म. तर हाँ मैं आ रहा हूँ, वहाँ पे बजाओगे मेरे साथ, असं त्यांनी विचारलं. अरे बापरे. म्हणजे सर मला आनंदही होतोय आणि होत होता, आणि माझ्या अंगावर काटाही येत होता. तर खूप म्हणजे मी म्हटलं जी गुरुजी मैं बजाऊंगी. हम्म. तर आता एक कलाकार सर, तो काय करतो, नमस्कार मैं ये प्रस्तुति कर रहा हूँ, मैं ये राग प्रस्तुत कर रहा हूँ, असं न सांगता गुरुजींनी माझं इंट्रोडक्शन तिथे करून दिलं की ये कृतिका है, ये मेरी शिष्या है, ये आपके नजदीक की बीजापूर की ही है, असं म्हणून माझं इंट्रोडक्शन करून देऊन नंतर त्यांनी त्यांचा कार्यक्रम सुरू केला. आणि त्यांचं सगळं आय कॉन्टॅक्टने चालतो सर. कॉल जे शिष्य बसलेले असतात त्यांना ते असं इशारा करून सांगतात. अच्छा. वाजवताना. तुला ते नाव घेऊन सांगावं लागत असेल त्यांना? नाही, असं कसं सांगायचं तिला, असं मी मध्ये मध्ये वाजवली सर. लोकांनी खूप माझं तारीफ केलं सर, खूप खूप मला दाद दिले सर लोकांनी. अच्छा. आणि मेन म्हणजे फॉर द फर्स्ट टाइम माझ्या राईट साईडला विजय घाटेजी आणि माझ्या लेफ्ट साईडला गुरुजी. क्या बात आहे. खरंच कृतिका, तुझे मी ऐकतोय तर माझ्याही अंगाला काटा येतोय. विजय घाटे सारखं व्यक्तिमत्व थोडं मोठे तबलावादक आहेत आपण म्हणूया, आणि हरिप्रसादजी सारखे गुरु, म्हणजे या सगळ्या तुझ्या आयुष्यातलं एक माइलस्टोन आहे असं म्हणूया आपण थोडक्यात. तर खरंच तुझं एक क्षेत्रातलं हे तुझं पाऊल खरंच पुढे आहे. मला आता असं जाणून घ्यावं लागेल की आता तू ही शिकलीस, पण ही विद्या किंवा ही कला तू पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी काही प्रयत्न करतेस का? हो, ऍक्च्युली मला शिकायची पण इच्छा आहे आणि शिकवायची पण खूप इच्छा आहे. अच्छा. तू शिकवायला पण तुला आवडतं, आणि मुख्य म्हणजे तुला शिकायची इच्छा आहे, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, की संगीतामध्ये विद्यार्थी बनून राहणं, ही जी भावना कृतिकाची आहे ही खूप मोठी. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की कलेचा सन्मान करणं म्हणजे काय, ते आपण कृतिकाकडून शिकूया. खरंच अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी की कृतिका ही आपली छोटीशी मुलगी आहे, आणि इतकी आकाश भरारी, गगन भरारी तिने घेतली आहे. आणि भविष्यासाठी आपण तिला खूप शुभेच्छा देऊया. पण त्याच्या आधी मला एक कृतिका तुझ्याकडून जाणून घ्यावं असं वाटेल की भविष्यामध्ये बासरीमध्ये तुझं काय तुझे प्लॅनिंग आहे, किंवा तुझे काय ठरवलेस पुढे या क्षेत्रात, काय नवीन करण्याचं तुझे प्लॅनिंग आहे? आता पहिलं गोष्ट म्हणजे गुरुजींनी काय केलंय काम ते लोकांपर्यंत पोहोचवणं. क्या बात, अगदी बरोबर. आणि नंतर विद्यार्थी जे मी पहिले सांगितलं की मला शिकवायला पण आवडतं आणि शिकायला तर फारच आवडतं. बरोबर. जर आम्ही विद्यार्थ्यांना कोणाला तरी तयार केलो किंवा आम्ही शिकवायला सुरुवात केलो तर ते आमच्याकडे अजून वाढतं. अगदी. जितकं आपण ज्ञान देऊ तितकं आपलं वाढतंय. बरोबर. हो, हे दोन गोष्टी तर आहेत सर. आणि एक आनंदाची गोष्ट अशी पण आहे कृतिका, आमच्या सर्वात श्रोत्यांसाठी सांगतो की तू कर्नाटकातली, म्हणजे तरी सुद्धा तुझं मराठी इतकं अस्खलित आहे की वाटणार सुद्धा नाही कोणाला. म्हणजे तू सांगितलं म्हणून आता सगळ्यांना कळलं की तू कर्नाटक आहे. जसं कुमारजी असतील, कुमार गंधर्वजी असतील, किंवा भीमसेन जोशी आहेत, हे सुद्धा आपल्याला साऊथकडून मिळाली देणगी होती संगीत क्षेत्रातली, है ना. तर त्यापैकी तू आहे असं म्हणूया, म्हणजे आताच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी तू आहेस. तर एक यंग जनरेशनला आवडणार एक प्रश्न तुला विचारतो. अगर आपको फिर एक जन्म मिला, अगर आपको एक फिल्म जन्म मिला तो आप क्या बनना पसंद करोगी? कृतिका बनना पसंद करोगी
या फ्लूटिस्ट कृतिका बनना पसंद करूंगी? अगर मुझे जन्म मिला तो मैं फ्लूटिस्ट कृतिका ही बनना बहुत पसंद करूंगी. क्या बात है, क्या बात है. खूप. क्योंकि क्योंकि वो कृष्ण का इंस्ट्रूमेंट है बरोबर. आणि त्याचे उपासना करायची मला खूप इच्छा आहे सर. बरं, आता नवीन जे आपले या क्षेत्रात मुलं येऊ बासरी ज्यांना शिकायची आहे किंवा जे वाजवतात त्यांच्यासाठी तू काही सांगू शकतेस का त्यांना, किंवा त्यांनी बासरीचा रियाज कशा पद्धतीने केला पाहिजे? उभी आणि आडवी बासरी याच्यामध्ये नेमका आपण कसा तफावत केली पाहिजे हे पण जरा सांगा आधी सर्व श्रोत्यांना. आता आडवी बासरीमध्ये आपण इझिली ब्लोईंग नाही करू शकत. बरोबर. श्वासाचा त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे, म्हणजे श्वास कंट्रोल करणे है ना. त्यासाठी खूप प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही खरी गोष्ट आहे. आणि काय करतात की किती दिवस असंच ब्लो करत बसायचं, हे आवाजच येत नाहीये ना. बरोबर. आणि अजून एक फनी क्वेश्चन म्हणजे मॅडम कोमल प असतं का, हे असं प्रश्न विचारणारे खूप आहेत. तर बासरीसाठी तर मी रेकमेंड करेन की तुम्ही प्रॅक्टिस करा. बरोबर. जर खरंच तुम्हाला इंटरेस्टेड आहे शिकायचं, इंटरेस्टेड असेल तर ते आपोआप पिकअप होईल आणि लवकर तुम्ही शिकाल. बरोबर. आणि उगाच आपलं मला शिकायचंय, ती शिकते म्हणून मी पण शिकेन, ती शिकते म्हणून मी पण करेन. आता हे आपले असे कॉपीकेट नको अजिबात. पेशन्सली शिकलं पाहिजे थोडक्यात. पेशन्स खूप लागतं. बरोबर. आता मी सांगू फॉर एक्झाम्पल तर एक मिनिट. तर कृतिका आपल्याला काहीतरी सुधारण सांगते आहे. तेव्हा आपण म्हणतो की जरा दिल थांब के बैठिये, तो असा काहीतरी प्रकार आपल्या सोबत होणार आहे आता. तेव्हा नक्की ऐका आता कृतिका आपल्याला काय दाखवते किंवा काय सांगते आहे. आता सर हे बासरी माझ्या हातात आहे. अच्छा. हे असं ब्लो करा म्हणून मी त्यांना सांगते. तर हे इझिली नाही होत आमच्याकडून. आपण मोठे दुखतात, नाही तर यार येतच नाहीये यार, मी काय करू, असं नको व्हायला. अगदी. तर खूप खूप मस्त बेटा, खरंच छान कृतिका. तुझं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. आणि या क्षेत्रात तुझं असंच दैदिप्यमान कार्य तुझ्याकडून होत राहो. आणि जसं कॉल व्हॅल्यू आपण शिवकुमार शर्मा, हरिप्रसादजींचं ऐकतो किंवा इतर कलाकारांचं कॉल व्हॅल्यू आपण कृतिका पण ऐकूया भविष्यामध्ये. ती संधी लवकरच आपल्याला प्राप्त हो. तर खूप खूप धन्यवाद कृतिका. आणि जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी एखादं क्लासिकल कंपोजिशन तू ऐकव किंवा एखादी पहाडी धून जर तुझ्या आम्हाला वाजून दाखवलीस तर खूप छान होईल. नक्की सर, एक पहाडी धून ऐकवते. अगदी. आणि मी पहाडी धून याच्यासाठी सांगितलं की आपल्याला हरिप्रसादजी हे यांचा पण बासरी ऐकताना आपल्याला पहाडाचा एक इफेक्ट येतो किंवा कुठेतरी त्यांचं नातं निसर्गाशी त्यांच्या बासरीत दिसतं आपल्याला. तेव्हा नक्की आपण आपल्या मुलाखतीचा शेवट आपण पहाडी धूनने करूया. तेव्हा कृतिका, तू आम्हाला वेळ दिलास, खूप खूप धन्यवाद. सूर आले जुळून या कार्यक्रमामध्ये आजचं पहिलं पुष्प आपण कृतिका सोबत ऐकलं, जाणून घेतलं. आणि कृतिकाला खूप खूप भविष्यासाठी शुभेच्छा. कृतिका, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.